तर नमस्कार मंडळी, थोडासा शॉर्ट व्लॉग करतोय। आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आपल्या 45,000 किलोमीटर झाल्यानंतर आपण रुस्तमची मस्त अशी सर्व्हिसिंग केली। तर आजचा दिवस दुसरा आहे। तर आपण जो पुढचं नाक खोललेलं ना, त्या तिकडे रिले आहे, तर तो रिले आय थिंक ना जो खड्डा वगैरे येतो तेव्हा तो बॉडीला टच होतोय, तर सारखा असा पुढून टकटक आवाज येतोय। तर पुढचं नाक उघडून ना तो प्रॉपर एका जागी असा ठेवला तर आवाज नाही ना, त्याला जरा टेप वगैरे लावून चिपकावं लागेल। आणि दुसरं म्हणजे जो आपण नवीन डिस्क लावली आणि नवीन ब्रेक पॅडसुद्धा लावले, तर त्याची ती थोडीशी सेटिंग करायची आहे, कारण तो थोडासा दाबल्यासारखा चालतो आहे। तर त्याच्यामुळे ना थोडीशी गाडी पुढून अशी जाम झाल्यासारखी वाटते। तर पुन्हा एकदा थोडंसं गॅरेजमध्ये फटाफट काम करूया आणि त्याच्यानंतर जे रॉयल एनफिल्डचे फुटप्रेस घेतलेले आहेत ते सुद्धा लावायचे आहेत, आणि ते कुठे लावायचे आहेत ते मी आता दाखवतो तुम्हाला। तर हा जो माझा पाय आहे ना, हा जेव्हा इथे खाली बॅग येते ना तेव्हा एकदम स्टक होऊन जातो, तेव्हा या साईडला मला असा बाहेरून लावायचा आहे। तर याची पण सेफ्टी होईल, कधी म्हणजे पडली घसरली वगैरे तर, आणि या फुटप्रेसची सुद्धा आपल्या गाडीला सेफ्टी होईल। आणि चालवताना आपण असे दोन्ही पाय असे करून चालू शकतो। तर ते मी एक लॉंग राईडच्या हिशोबाने लावतो आहे, आणि पण बाकीचं जे काय घडेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर हा एचजेजीचा रिले आहे, तर तो आतमध्ये काल असा टाक 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 खड्ड्यात गेले की याला टच होत होता, तर त्याच्यामुळे जास्त आवाज येत होता। तर आता आपण आलो आहे सर्व्हिस सेंटरला, आणि दुसरं म्हणजे ॲक्सी आपण चेक करूया। आणि हा पुढचा टायर जो घासत होता ना तो आता फ्री झाला आहे। तर आपण जी आपली रुस्तम सर्व्हिसिंग केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येत होता, जो मी आधी सांगितला होता, जी आपली गाडी चालताना जी पॉवर लॉस होत होता ना, तर आता पण जी OBD सिस्टम असते ज्याने आपली गाडी स्कॅन केली जाते, तर ही या SS ऑटोमोबाईलमध्ये आहे, आणि ती मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आता। तर OBD जी स्कॅन करते ना मशीन, तर हा छोटासा ही सिस्टम बोलू शकता तुम्ही, आणि ही आपल्या गाडीशी कनेक्ट झाली आहे ते, आणि ही वायफायशी कनेक्ट आहे ते। डिटेक्टेड द क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर, वायरिंग कनेक्शन प्रॉब्लेम इन द सर्किट, फेल इंजन कंट्रोल, PCM, माइलेज ऑन डॅमेज सेन्सर डिझाइन। सिम्टम क्या है? इंजन रन प्युअरली और नॉट ऑल द लिमिटेड चेकिंग। तर आपल्या गाडीमध्ये हा एक हा तर स्कॅन होत आहे, नहीं क्लीनिंग होती है। अच्छा क्लीन हो रहा है। तर आपल्या गाडीमध्ये जो फॉल्ट आलेला त्याचा नंबरसुद्धा आलेला, तर ते आता क्लीन होतं आहे। फॉल्ट कोड येतो इथे, जो फॉल्ट डिटेक्ट झालेला, तर आता तो क्लिअर होतो। तर बघूया, आणि हे आपल्याला लॉन्ग राइड पे पता चलेगा ना, जैसा आपण ज़्यादा डिस्टेंस चलेंगे। तर स्कॅनिंग केल्यानंतर आपला डाऊट क्लिअर झाल्यानंतर हे कंपनीकडून मेलसुद्धा येतो, म्हणजे ऑथोराइज जी साईट आहे ही OBD जी कंपनी त्याच्याकडून। इंस्पेक्टर का नाम सुजुकी बाइक, पूर्ण इन्स्पेक्शन डिटेल आहे ना ये। तर अशा प्रकारे या OBDच्या सिस्टम मार्फत आपल्या गाडीमध्ये जो जर्क येण्याचा प्रॉब्लेम होता ना तो सॉल्व झाला आहे। तर आता लॉंग राईडला जेव्हा जाऊ, आता आपण चालवलो आहे कोकणात, तेव्हा आपल्याला कळेल की तो प्रॉब्लेम येईल की नाही। पण जर तुमच्या गाडीत असा फॉल्ट येत असेल तर तुम्ही या मशीनच्या मदतीने मोबाईलमध्ये स्कॅन करून तो तुम्ही करू शकता, आणि हे सगळीकडे चेक नाही होत, तर आपल्या या सर्व्हिस गॅरेजमध्ये चेक होतं। तर मंडळी, आधीच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट दाखवताना आली की आता जो फॉल्ट होता ना तो थ्रोटल बॉडीमधून झाला असता क्लीन, परंतु तो मेन एरर जो काय असतो ते एका मेसेजद्वारे त्या OBD सिस्टमद्वारे आपल्याला कळतो, आणि त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा दाखवलं जातं। जेव्हा मॅकॅनिक थोडासा म्हणजे त्याला ज्ञान नसतं, तो थोडासा या गोष्टींमध्ये नवीन असतो ना या BS6 गाड्यांमध्ये, तेव्हा या OBD सिस्टमच्या मदतीने काय काय केलं पाहिजे आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला पाहिजे ते सुद्धा कळतं। तर आपला प्रॉब्लेम जो एक मला होत होता ना, जो गाडी जी जर्क मारत होती, बरोबर तोच प्रॉब्लेम त्या OBD सिस्टममध्ये दाखवला,
आणि तो पूर्ण स्कॅनिंग करून आपण तो घालून टाकलेला आहे. आता जेव्हा लॉंग राईड करू, आता आपण चाललो आहे 100-200 किलोमीटर चालवल्यानंतर आपल्याला कळेल की किती स्मूथ आहे आणि तो प्रॉब्लेम येतोय का. तर हा इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आला तर OBD स्कॅनिंग नक्की करून घ्या. आता आपण जरा टायर चेक करूया. आणि मी टायर इथे टाकतो. संदीप हा नंबर नोट डाऊन करा. आपल्याला जायचं आहे लांब आणि मी एक स्वतः पंक्चर काढलेला आहे याच्यातून. बरोबर आहे सगळं. आता आपलं काम तर झालं आहे याचं. आता त्याची थोडीशी फिटिंग करायची आहे. आणि आता आपण ज्याच्याकडे केलं ना काम, त्याचा स्वभाव थोडा आपल्याला पटला नाही, थोडासा आकडू होता. कारण तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं की ते खोलायचं सुद्धा काम मीच केलं. त्याच्याकडे पानासुद्धा नव्हता आणि तो इलेक्ट्रिक वेल्डिंगचं काम करतो. तर आपल्या गॅरेज मेकॅनिकवाल्याने त्याचा नंबर दिलेला म्हणून मी गेलो. नाहीतर राहू दे, आता झालं आपलं काम. 100 रुपयात पटलं. आता याला फक्त आता फिटिंग करायचं आहे आणि फिटिंग करताना दाखवतो तुम्हाला. मंडळी, काही कामं आपण स्वतःहून केलेली सुद्धा चांगली असतात. कारण आता सगळे मेकॅनिक बिझी आहे आणि हे एकदम इझी काम आहे. हे आपण याला फिट करून टाकूया फटाफट. त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घेतली आहे मी. तर हे आपण लावून टाकलं आहे आणि हे असं काहीसं लावलं आहे. तर ह्याच्यावर पाय आता कसा ठेवायचा ते दाखवतो. तर मंडळी, आता आपण जे लावलं आहे ना ते असं फोल्डेबल आहे. खाली बघू शकता. तसं फोल्ड करून ह्याच्यावर पाय ठेवून तुम्ही आरामात एकदम जाऊ शकता. आणि हे तुम्हीसुद्धा इन्स्टॉल करू शकता. ज्यांनी अशा प्रकारचे ब्लॅक आणि हे स्टीलचे गाडं लावलेत ना, ती लोक हे इन्स्टॉल करू शकतात. कारण त्याला होल पाडायला जागा आहे त्या पाईपला. तर हे असं फोल्डेबल आहे. हे फोल्ड करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा गरज लागेल ते काढू सुद्धा शकता. आणि हे रॉयल एनफिल्डचं आहे आणि 130 म्हणजे 250-260 रुपयात तुमचं काम होतं. तर कसं वाटलं हे नक्की एकदा कमेंट करून सांगा.